नमस्कार, मी भारती सवर्णे. तरुण भारत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. देशभरातील 22 राज्यांमध्ये सध्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही हे अभियान सुरू असून मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हावासियांना आवाहन केले आहे की स्थानिक, तालुका तसेच ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या BLO अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. सर, काय सांगणार आता जी नवीन मतदार यादीचे 2002 प्रमाणे आणि 24चं तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय नेमकं काळजी घ्यायला पाहिजे मतदारांनी, उमेदवारांनी आणि BLOने काय माहिती दिली पाहिजे? सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की संपूर्ण भारतभर मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात पण ही सुरुवात लवकरच होणार आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम मॅपिंग करणं फार आवश्यक आहे. मॅपिंग करण्याचे 3 टप्पे आहेत. 2024ची जी आत्ता आपल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी होती, यापूर्वी अशा प्रकारचं सखोल पुनरीक्षण हे 2002 साली झालं होतं. तर यामध्ये 3 टप्पे आहेत. 2024च्या मतदार यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांचं 2002च्याही मतदार यादीमध्ये नाव आहे, हा झाला पहिला टप्पा. त्याला मॅपिंगची स्टेज 1 म्हणता येईल. ज्यांचं नाव 2024च्या यादीमध्ये आहे परंतु 2002च्या यादीमध्ये नाही आहे, परंतु त्यांचे आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा यांच्या मार्फत जर ते 2002च्या यादीमध्ये असतील तर त्यांचं मॅपिंग करून घेणे याला प्रोजिनी मॅपिंग असं म्हटलं जातं. हा झाला दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचं नाव हे 2024च्याही यादीत नाही आहे आणि 2002च्याही यादीत नाही आहे, यांना आपण अनमॅप्ड इलेक्टर्स म्हणतो. यांच्या ठिकाणी BLOs म्हणजे आपले जे बूथ लेवल ऑफिसर्स असतात हे तुमच्यापर्यंत येतील आणि त्याच्यानंतर त्या चौकशी दरम्यान त्यांना जे काही प्रूफ्स आढळून येतील त्यानुसार त्यांचं मॅपिंग करण्यात येईल. तर माझं आपल्या सर्वांना हे आवाहन असेल की अशा पद्धतीचं जे पूर्ण काम हे निवडणूक विभागामार्फत सुरू आहे त्याला आपण सर्वांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा. आपल्याकडे BLO जेव्हा येतील तेव्हा त्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि या मॅपिंगला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद द्यावा, जेणेकरून आपल्याला हे तात्काळ सखोल पुनरीक्षणाचं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करू.